एखाद्या समोर आपल्या भावना व्यक्त करून काय उपयोग? त्या भावना त्या माणसाला कळलं पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की मी चुकते, पण तसं नसतं ना. प्रत्येकाच्या कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. नाण्याची एक बाजू बघू नये असं मला वाटतं, की दोन्ही साईड बघाव्या. सगळ्यांना असं वाटतं की मी चुकते, माझ्यामुळे सगळं होतं, मीच भांडण करते. काय बोलावं काय सुचना. सगळ्यांना सांगून सांगून कंटाळा यायला लागला की माझं काय चुकते. मला पण रिस्पेक्ट आहे, काहीतरी इज्जत आहे. मला असं वाटतं की जसं तुम्हाला असं वाटतं ना की मी तुम्हाला नीट बोलावं, ही बोलावं, तुम्ही पण अशा अपेक्षा ठेवा ना की आपण ज्या माणसाकडनं नीट बोलण्याची अपेक्षा ठेवतो ना, त्या माणसानं सुद्धा त्या व्यक्तीला नीट बोललं पाहिजे. फक्त त्या माणसाकडनं अशी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे की आपण त्यानंच आपल्याला चांगलं बोललं पाहिजे, त्यानंच आपल्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे. त्यानंच माणसाची एक सहनशीलता असते सहन करण्याची. तो त्या लिमिटपर्यंत सहन करतो जिथपर्यंत त्याला सहन होतं. माझी पण एक लिमिट आहे सहन करण्याची. मी तिथपर्यंत सहन केलं. आणि तुम्हाला रुसायचं आहे, फुगायचं आहे, दिवस दिवस बाहेर बसायचं आहे, बिनधास्त बसा, माझी काय हरकत नाही. कारण की माझे एक सहनशीलता होती, तिथपर्यंत मी सगळं सहन केले. पण आता माझी सहनशीलता संपली. म्हणून तुम्हाला असं वाटतं ना की जी पूजा आपल्याला उलटं बोलत नव्हती, जी पूजा आपल्याला कधी कुठं जाण्याला बोलत नव्हती, रोकत नव्हती, टोकत नव्हती, ती अचानक एवढी का बदलली? ती का असं वागू लागली की माझ्या मनाविरुद्ध वागू लागली? की मी पहिल्यांदा तिला सांगितलं पूजा मी गावातनं जाऊन आलो की पूजा गप्पा बसायची, कधी पण या, फोन करत नव्हती, काय करत नव्हती. कारण की मी तेव्हा शांत बसायची. जाऊ दे, तुमची लाईफ आहे, कामाला जात आहे, फिरताय, एन्जॉय करताय, करा. पण माझी एक लिमिट आहे सहन करण्याची. ती लिमिट क्रॉस झाली, तुम्ही खूप क्रॉस केली. मी तुम्हाला आधी फोन करत नव्हते एक दिवस, कारण की मला माहीत होतं तुम्ही एवढा विश्वास आत्ता पण आहे माझा. मी असं अविश्वास दाखवत नाही तुमच्यावर की म्हणत नाही की माझा विश्वास नाही. जेवढा माझा विश्वास पहिला तुमच्यावर होता ना, तेवढा आज पण आहे. पण तुम्ही आहे ना, पहिलं जसं राहत होतं ना तसं ती वाकडं मला खटकलं जरा. कारण की पहिलं मला असं वाटायचं मी लेकरात व्यस्त असायचे, तुम्हाला काय बोलत नसायचे. तुम्ही यायचा, जेवण करायचा, जायचा, बोलायचा. असं नाही की तुम्ही आम्हाला टाईम देत नव्हता, टाईम पण द्यायचा. त्यामुळे मला काही एवढं वाटत नव्हतं. पण आता तुम्ही जे करताय ना ते लय चुकीचं करताय. दुसऱ्याच्या ऐकण्यावरनं दुसऱ्यांसाठी स्वतः नवरा बायकोचं नातं कधी तोडायचं नसतं. म्हणजे नवरा बायकोत कधी भांडण करायचे नसते असं म्हणायचं. तोडायचा अर्थ असा की तुम्ही दुसऱ्याचं ऐकता हे मला कळून चुकलं. मी तेव्हा पण तुम्हाला बोलले होते, नवरा बायकोचं असं नातं असतं की एकमेकां काय गैरसमज असेल तर बसून ती दूर करायची असते. कुणी काय सांगितलं म्हणून त्याचं ऐकून बायकोसोबत भांडण करायचं हे कुठलं आहे? तुम्ही पहिलं कधी असं करत नव्हतं. तुम्हाला कोणी काय सांगितलं का तुम्ही मला बोलायचा, विचारायचा. पण आता तुम्ही डायरेक्ट माझ्यासोबत भांडण करता, मला माझ्यासोबत बोलता. मग मला राग येतं. मी किती वेळा सहन करणार? तुम्ही किती वेळा दुसऱ्यांचं ऐकून माझ्यासोबत भांडण केले? मी गप्प बसले. मला पण तुमच्याबद्दल सांगतात, बोलतात. बरं मी तुम्हाला भांडते का? नाही भांडत ना. मग तुम्ही का माझ्यासोबत भांडता? तुम्ही का चुकीचं वागता? कोण काय म्हणलं का तीच धरून बसायचं, तू असं बोलती, फुगायचं, रुसायचं, बोलायचं नाही. मला असं मग मी पण ठरवलं तुम्हाला बोलायचं नाही ना. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही तोपर्यंत मी पण बोलणार नाही. कारण की तुम्हाला असं वाटायला लागलं की हां ही न बोलती, हिला नातं टिकवायची गरज आहे. नातं टिकवायची गरज दोघांना पण असली पाहिजे. एका चाकावर कधी गाडी चालत नसती. तसं नवरा बायकोचं नातं असतं. एक चाक निघाला ना तर ती गाडी बिनकामाची होऊन जाते, ती गाडी कधी चालत नाही. तसं नवरा बायकोचं नातं असतं. नवरा बायकोनं दोघांनी एकमेकाला समजून घेतलं, एकमेकाचं ऐकलं. एकमेकाचं ऐकून तुम्ही बोला माझ्यासोबत. असलं फुगाफुगी करायची आहे ना तर मला पण नाही बोलायचं. मला पण फक्त बघायचंच आहे तुम्ही माझ्यासोबत कधी बोलताय कधी नाही. तुम्हाला दिवस गावात बसायचं आहे, मी फोन पण करणार नाही तुम्हाला. बिनधास्त जाऊन गावात बसा, मला काय हरकत नाही. पण ही लोकांचं ऐकून फुगाफुगी करताय, माझ्यासोबत भांडण करताय. आणि तुम्ही काय म्हणला की मी तुला व्हिडिओ काढ म्हणलेलो होतो, इन्स्टासाठी डायलॉगचे व्हिडिओ काढले नाही. तुम्ही मला व्हिडिओ कुठले काढू काय काढू तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला विचारल्याशिवाय व्हिडिओ काढत नाही. आपल्या दोघांच्या विचारांना आपण डायलॉगचे वगैरे व्हिडिओ सगळे काढतो.
मी काय म्हणलं, तुम्हाला 2-3 व्हिडिओ काढायचेत ना, तुम्ही काढून जावा. आता काय एवढं काय अर्जंट नाही तुम्हाला गावात जायचं तर, नाही तू काढ. पण तुम्हाला माहिती मला कन्फ्युजन होतं मी काय काढावं काय नाही. आता तुम्ही मला आत्ता पोस्टिंग शिकवली मला. मी ह्या एवढ्या वर्षात मी व्हिडिओ फक्त बनवायचे. तुम्हाला माहिती मला ह्या व्हिडिओची वगैरे आवड नव्हती. तुमच्यामुळे तुम्ही मला सवय लावली, तुम्ही मला पाठिंबा दिला. मी असं नाही की तुम्हाला नावं ठेवते. आज मी हित आहे ना ती तुमच्यामुळे आहे, मी मान्य करते. पण तुम्ही लोकांच्या सांगण्यावर माझ्याशी भांडण करू नका. चूक माझ्या एकटीची नसती ना, नाण्याच्या दोन्ही बाजू बघायची असते. मी काल आवरून बसलेले, तुम्हाला राग का आला मी व्हिडिओ काढले नाहीत, पण मी आवरून बसले होते ना काढायसाठी. मी फोन करून एवढं पण म्हणलं तुम्हाला, तुम्ही लवकर या, मला काय सुचत नाही काय काढावं काय नाही. आणि तुम्हाला माहिती मला कम्फर्टेबल वाटत नाही तुमच्याशिवाय दुसऱ्यांसमोर व्हिडिओ काढायला. मग ती माझा भाऊ असू कोण का जपायचं माझं असं ना. मग तुम्हाला माहिती माझं बोबडीवरती आणि कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं की हां मला जर सांगणारं व्यवस्थित असेल की असं काढायचं हे काढायचं मग मी काढन. पण मला माहिती तुम्ही असल्यावर मला जरा आधार मिळतं व्हिडिओ काढायला. पण तुम्ही माझ्यासोबत असं वागता ना की मला वाईट वाटतं की ज्या व्यक्तीसाठी आपण एवढं सगळं करतो ती व्यक्ती किरकोळ का म्हणून फुगाफुगी करते, दुसऱ्याचं ऐकते. मग तुम्हाला दुसऱ्याचंच ऐकायचं आहे ना, तर मला पण नाही तुमचं ऐकायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून माझ्यासोबत बोलत नाही ना तोपर्यंत मी पण नाही बोललं. तुम्हाला कसं राहायचं तसं राहावं. मी तुम्हाला काय बोलणार आहे, तुम्ही गावात का जाता, एवढ्या लेट काय येत ना, माझ्याशी बोलत का नाही, नका बोलू. कारण की कसं माहिती का, मला पण नाही बोलायचं. कारण की मी जर बोलले तर तुम्ही भांडण करचाल. काय काय वेळेस नवरा बायकोच्या भांडणात असं येतं की ती भांडण न करता शांत बसलेला लागतं. तुम्हाला शांत बसायचं, मी पण शांत बसते, मी पण तुम्हाला काय बोलत नाही. पण तुम्ही दुसऱ्यांसाठी आपल्यात भांडणात आहे. तुम्हाला बाहेरचे महत्त्वाचे आहेत माझ्यापेक्षा. तुम्ही जर त्या बाहेरनं मला ही दाखवून देता की तुझ्यापेक्षा मला बाहेरचे जास्त महत्त्वाचे आहेत ना, मग आता त्या बाहेरच्या बघा तुम्हाला किती गरजेला येते, तुमच्या किती कामाला येते ही लक्षात ठेवा. आतापर्यंत मी जेवढी साथ दिली ना, बाहेरचं कोण व्यक्ती तुम्हाला एवढी साथ देणार नाही. तुमच्या आहे त्या परिस्थिती आहे तशी राहिली, नीट राहिली. तुम्हाला कधी हट्ट केला नाही मला हीच पाहिजे, मला तीच पाहिजे, मला ही नको ती नको. तुम्हाला माझ्यासमोर एवढ्या जणांनी नावं ठेवली पण मी त्या सगळ्यांना उत्तर दिलं. तुमच्या बद्दल एक वाईट शब्द ऐकून घेतला नाही. मी तुम्हाला एवढा सपोर्ट करते, एवढं तुम्हाला साथ देते, तरी तुम्हाला असं वाटतं की मी कुठं तर चुकते. मग तुम्ही मला सांगा ना मी इथं चुकते. तुम्ही मला 1000 वेळा चुका सांगितल्यात, मी तिथं माझ्या चुका सुधारल्या त्या. पण काय काय वेळेस काय होतं की काय काय चुका मला कळतात की हा बाबा ही आपलं चुकतंय, पण काय काय वेळेस कळत नाही ना. आणि काय काय वेळेस तुम्ही म्हणता मी तुला हे सांगितलं असतं, पण मी काय तर कामाच्या राड्यात असते, माझ्या डोक्यात वेगळा विचार चालू असता, आपल्याला पुढे कामं ही करायची ती करायची. आणि त्या टायमिंगला तुमच्यासोबत पण असं किती वेळा घडलंय की मी तुम्हाला काय तर सांगितलं, तुम्ही तुमच्या नादात असता परत मला म्हणता की तू कधी म्हणली होती. आणि हाच शब्द जर मी तुम्हाला वापरला तर तुम्हाला राग येतो की तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नसतंय. मी कामाच्या राड्यात असते, कामाच्या राड्यात माझं लक्षात राहत नाही. तुमच्यासारखं मोबाईलमध्ये हातात डोकं घालून, आणि मी काय तुमच्यासारखं मोबाईलमध्ये डोकं घालून बसत नाही किंवा तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही असं नाही. जेव्हा माझं मोबाईलमध्ये डोकं असतं ना तेव्हा माझे कान तुमच्याकडे असते, तुम्ही काय बोलताय काय नाही. पण ज्यावेळेस मी पोरांचं आवरते, घरातली काय तर कामं करते, त्यावेळेस माझं लक्ष त्या कामातच असतं ना. त्यामुळे मला ऐकायला नाही आलं तर काय चुकलं ह्यात माझं. तुम्ही एवढ्या तेवढ्या गोष्टीला रागायला बसा. काल तुम्हाला मी गावात जाताना म्हणलं होतं व्हिडिओ काढून जावा, तुम्ही पण रिकामं मी पण रिकामं, म्हणजे तुम्ही निवांत गावात बसल. तर तुम्हाला नको वाटलं, चुकीचं वाटलं, आणि परत माझ्यावरनं काय म्हणता की मी तुला व्हिडिओ काढ म्हणलं होतं, ही कर म्हणलं होतं. सगळ्या चुका तुम्ही करणार आणि परत माझ्यावर ढकलणार आणि माझ्यावरच फुकणार. तुम्हाला फुगायचं आहे ना, बिनधास्त फुगा. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी पण तुमच्यासोबत बोलत नाही. लय झालं आता की तुम्ही फुगायचं, मी तुम्हाला बोलायला यायचं, मानवायचं तुम्हाला की मी असं करत नाही तसं करत नाही. मला पण जीव आहे, मला पण राग येतो, मला पण भावना आहेत. मला पण असं वाटतं की तुम्ही मला बोलावं, मला म्हणावं की माझं चुकलं बाय, मी असं तुला नको बोलायला पाहिजे होतं सगळ्यात समोर. पण तसं नाही. जर त्या बारीनं मी तुमच्यापाशी यायचं, मीच तुम्हाला म्हणायचं की हां राहू द्या आता भांडणं करू नका, जिथला तिथे ते विषय सोडून द्या, असं मीच म्हणायचं. का मी एकटीने ठेका उचलले ना, आता टिकवायची मला एकटीला गरज आहे का? जबरदस्तीने तुमच्यासोबत लग्न केलं की मी सारखं तुम्हाला म्हणवायचं? जबरदस्तीने नाही ना केलं. मी तुमच्या मागं आले नव्हते ना माझ्यासोबत लग्न करा म्हणून. एवढंच किती तुम्हाला सपोर्ट करते, तुमच्या आहे त्या परिस्थितीत तुम्हाला साथ देते ना, म्हणून तुम्ही माझा फायदा उचलायला लागलाय. मला चिडचिड होती असल्या गोष्टीची. माझे 2 दिवस झालं चिडचिड होती, पण मी व्यक्त झाले का तुम्हाला? नाही झाले. तुम्ही लगे फुगाफुगी करता बाहेर निघून जाता. तुम्हाला जसं राहायचंय तसं राहा. मला
जोपर्यंत एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला बोलत नाही ना तोपर्यंत मी पण तुम्हाला नाही बोलणार. नका फोन उचलू, नका बोलू माझ्यासोबत.